मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कृषी कट्टा या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी माहिती घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार व पात्र हप्त्याची रक्कम किती रुपये असणार, तसेच कोणकोणत्या महिला या हप्त्यासाठी पात्र असणार, या तीनही गोष्टीची माहिती आज आपण घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले असून आता पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीस जनमत मिळालेले दिसते. यामुळे महिलांमध्ये आनंदाची लाट देखील उसळली असून या विजयात महिलांचा खूप मोठा वाटा असल्यामुळे सरकार देखील आता त्यांच्या या लाडक्या बहिणींना विजयाचा लाभ देणार आहे. महाराष्ट्राची माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्ते महिलांच्या खात्यात जारी करण्यात आलेले असून राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला होता. तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींची नजर लागलेली दिसत आहे. लाडकी बहीण योजना सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसे वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते. तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेतील पैसे वाढवण्याचे आश्वासन देखील सरकार पूर्ण करणार असल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील 2.34 कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या 13 लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. जे अर्ज नवीन सत्ता स्थापन होताच निकाली काढण्यात देखील येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच या 6व्या हप्त्याची रक्कम ही ₹1,500 ₹2,100 वाढवण्यात आलेली माहिती देखील समोर आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या कृषी कट्टा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.